सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मोहटादेवी येथे जिल्हा न्यायाधीश निरंजन नायकवाडे व अन्य विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातील जगदंबा देवी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र मोहटादेवी येथे पाहावयास मिळत आहे। अग्नीत ब्रह्मा विष्णू महिषा सह आदिशक्तीचे वास्तव्य असल्याने नवरात्रोत्सवात ज्योत पेटवून अग्निसाक्षीने हा उत्सव साजरा केला जातो। राज्याच्या विविध भागातून 10,000हून अधिक मंडळी मोहटादेवीच्या साक्षीने मशाल ज्योत पेटवून पायी गावी जाऊन नवरात्रोत्सव साजरा करतात। पाथर्डी तालुक्यातील कवडगाव आठरे येथील दगडदेवी मंदिरात दरवर्षी घटस्थापना केली जाते। यावर्षी सुद्धा कवडगाव येथील तरुण मंडळ व ग्रामस्थांनी मोहटादेवी गडावरून वाजत गाजत पायी ज्योत आणून दगडदेवी मंदिरात घटस्थापना केली आहे। अकरा वर्षापासून आम्ही मोहटादेवी ते कवडगाव आठरे देवीसाठी पायी ज्योत आणतो। सर्व तरुण मंडळी त्यासाठी हजर असतात। आज एक खूप मोठा उत्सव आहे। ही ज्योत आणताना आम्हाला खूप आनंद वाटतो, थकवा येत नाही, खूप एक मोठा उत्सव वाटतो। पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील आई जाखुमाता मित्रमंडळ गेल्या 7 वर्षापासून पायी ज्योत आणून घटस्थापना करत आहे। या वर्षी सुद्धा या मंडळाने वाजत गाजत ही ज्योत आणून घटस्थापना केली आहे। आम्ही 7 वर्षापासून ज्योत आणतो। आज आम्ही पाटे ज्योत आणण्याकरता मोहटादेवी ठिकाणून आणलेली आहे। आम्हाला कितीही कामं असले तरी हे आम्ही ज्योत आणण्या जातो। यात आम्हाला आनंद आहे आणि याच्यात वेगळ्याच प्रेरणा भेटते। पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील खडकवस्ती येथे जय भगवान तरुण मंडळाने वाजत गाजत मोहटादेवी गडावरून पायी ज्योत आणून देवीची सजवलेल्या रथातून भव्यदिव्य मिरवणूक काढत विधिवत घटस्थापना केली आहे।
त्रिभुवनेश्वराच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या त्रिभुवनवाडी या गावातील खडक वस्ती या छोट्याशा वस्तीवरती संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आताच मोहटा देवीच्या सर्व भक्त परिवारानं खास करून तरुण मंडळ जे आहे त्यांनी मोहटा देवीवरून ज्योत आणून या ठिकाणी मोहटा देवीची जगदंबेची शक्तीची उपासना करण्यासाठी भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृतीला सर्वात लाभदायक आणि अतिशय गौरवान्वित करणारा क्षण म्हणजे नवरात्र महोत्सव आहे। याच्यामध्ये 9 दिवस देवीची आराधना केली जाते। याचा सगळ्यात मोठा अर्थ आहे की एकमेव हिंदू धर्म असा धर्म आहे ज्या ठिकाणी स्त्रियांना पहिलं स्थान देण्यात येतं, ज्याच्यामध्ये आपण जर सहज जरी पाहिलं तर सीताराम म्हणताना अगोदर सीता म्हणतात, नंतर राम म्हणतात, उमापती शंकर म्हटलं जातं, रुक्मिणी पांडुरंग म्हटलं जातं, राधेश्याम म्हटलं जातं, अगोदर शक्तीचं नाव घेतलं जातं आणि नंतर शक्तिमान असणारा जो देव आहे त्याचं नाव घेतलं जातं। या पद्धतीनं 9 दिवस देवीची आराधना करावी। सर्वांना खास करून महिला मंडळासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित राहण्यासाठी, आत्मबल प्राप्त करण्यासाठी आणि विशेष करून या आताच्या मॉडर्न काळामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी 9 दिवस सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम या वस्तीवरती पार पडणार आहे। या ठिकाणी बऱ्याच लोकांनी येऊन याचा आनंद घ्यावा, याचा आस्वाद घ्यावा आणि खास करून भक्तीमध्ये तल्लीन होऊन आपल्या परमार्थाचा, आपल्या जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ करण्याचा मार्ग मोकळा करावा। या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं आणि ज्यांनी मेहनत घेतली असं संपूर्ण गावचं त्रिभुवनेश्वर मित्र मंडळ जे आहे त्यांना धन्यवाद देतो आणि जिंदगी न्यूज नेटवर्क या चॅनलने या ठिकाणी ही बातमी कव्हरेज केल्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। देवीचे अग्नरूप सर्वांना दिलासा व मनोबल वाढवणारे समजले जाते। देवीच्या प्रमुख स्थानामध्ये अहोरात्र ईश्वर तत्व मुबलक असते, म्हणूनच तेथे गेल्यावर मन प्रसन्न होते। असे तत्व अंशात्मक रूपात समाविष्ट करत त्या ज्योतीत दैवी शक्ती मानून तेथून प्रज्वलित करून आपापल्या गावी नेली जाते। त्यामुळेच मोहटा देवी गडावरून ही ज्योत प्रत्येक गावामध्ये नेली जाते। ज्या गावात ही ज्योत जाते तेथे प्रसन्नता, सुख, समाधान सदैव पाहावयास मिळते, यावर देवी भक्तांचा विश्वास आहे। त्यामुळेच दिवसेंदिवस मोहटा देवी गडावरून ज्योत पेटवून आपापल्या गावाकडे नेण्यात तरुण मंडळाचा आणि देवी भक्तांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।